तर पहा वडे तयार झाले. आवाज येतच असेल कुरकुर, आणि बिलकुल तेल धरलं नाही वड्याने. पहा एकदम मस्त झालेत असे खुसखुशीत. हे पहा खूप छान झालेत. आणि याच्या रामकृष्ण हरी मंडळी, पहा आज निर्जला एकादशी आहे. तर पहा आज एकादशीची देवपूजा. चला तर मग देवपूजा करून झालेली आहे. तर मग आज एकादशीची देवपूजा करून झालेली. तर आज निर्जला एकादशी आहे. तसं तर मी 15 एकादशी करते. तर चला म्हणलं आपण भगर करून खातो, गोड तिखट, साबुदाण्याची खिचडी खातो किंवा साबुदाण्याचे वडे, बटाटा साबुदाणा मिक्स वडे करतो. तर चला म्हणलं आज वेगळ्या पद्धतीचे साबुदाण्याचे वडे करू. तर त्यासाठी मी छोटा साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही मोठा पण घेऊ शकता. तर 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी त्यासाठी शेंगदाणे घेतलेले. तर इकडं आपण लाकडाची शेगडी पेटवलेले. तर या शेगडीवर कढईत भाजून घ्यायचे. भाजायचं कारण म्हणजे वडे पण खुसखुस छान लागतात चवीला. आणि साबुदाण्यामधला जो कडकपणा असतो ना, तो भाजल्यानंतर खुसखुस होते. आणि मिक्सरमधून काढायला पण जास्त कडक त्रास होत नाही. तर कडक साबुदाणा असला ना तर मिक्सरच्या भांड्याच्या पत्त्या पण खराब होतात. तर हे खुसखुस होण्यासाठी थोडासा भाजायचा. जास्त लालसर पण नाही भाजायचा, थोडासा कलर बदलेपर्यंत भाजायचा. तर भाजलेलं आहे, जास्त पण लाल होऊ द्यायचा नाही, उगं थोडासा गव्हाळ होऊ द्यायचा. खुसखुशीत होते छान असं. हे पा झाला मस्त भाजला. जास्त भाजायचं नाही, जास्त कच्चा ठेवायचं नाही असा. चला त्याला काढून घेऊ. त्यामध्ये थोडं शेंगदाणे भाजून घेऊ. तापलेलं कढई शेंगदाणे पण असे पटकन भाजून गेले. चला आता शेंगदाणे पण काढून घेऊ. हे साबुदाणा आणि शेंगदाणे भाजून झालेले. तर आता हे जरासं थंड झाल्याच्या नंतर ह्याला मिक्सरमधून काढायचं. हे साबुदाणा आणि शेंगदाणे थंड झालेले. आता हे मिक्सरमधून याची पावडर करून घ्यायची. म्हणजे जास्त बारीक नाही, आपला छोटा रवा असतो ना, तर रवा टाईप काढून घ्यायची. आणि इकडं आपण सकाळीच एक मोठा बटाटा, आलू किंवा बटाटा म्हणा, मोठा बटाटा उकडून ठेवला. ते थंड झाला आणि याला सोलून पण ठेवलेले. चला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. आता हे बारीक झालेले याच्यात काय करता, 4-5 मिरी टाकायची. तुम्ही वरून पण पावडर करून वेगळी टाकू शकता. तर हे 9-10 मिरी मी याच्यातच बारीक करून घेणार आहे. हे पण याच्यातच बारीक झाले. हे पहा असं. चला आता याच्यात शेंगदाणे पण बारीक करून घ्यायचे. असं बारीक रवा असतं ना, जास्त पण मोठं नाही. आता याच्यामध्ये अर्धी शेंगदाणे, याचे साल काढायचे नाही. तुम्हाला नाही आवडलं तुम्ही काढू शकता, पण मी काढणार नाही साल. साल असं त्याची बारीक करणार आहे. आणि तुम्ही काढून घेतली साल तरी चालते. या अशा पद्धतीने जास्त घासून नाही काढायचं. हे बस थोडं भरट असं काढायचं. मोठा बटाटा होता ना उकडलेला, तर त्याची कट केली. तर आता हे पण मिक्सर म्हणून असे बारीक करून घ्यायचे. तर मी एवढा नाही घेणार, याच्यातला अर्धा भाग घेणार, अर्धा राहू देणार. बाकी कशाला उपयोगी येते. त्या चांगला अर्धा भाग घेतला. तर पहा यामध्ये मी थोडीशी जिरं घालणार आहे. तुम्ही नसल खात उपासाला तर नका टाकू. आता हे बारीक करून घ्यायचं. मिक्स व्हायचं, पाणी नाही टाकायचं बिलकुल. तर पहा हे आलू असे बारीक केलेले आहेत. हे पहा उकडलेलं आलू, जिरं घातले. तर आता हे याच्यात मिक्स करायचं. तर यामध्ये आपण हे बटाटा जिरं बारीक करून टाकलेले आणि ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण मिरी पण घातलेले. त्यामुळे इथं 2-3च मिरचीचे तुकडे ह्याच्यात घालायचे, जास्त नाही करायचे. मिरी मिक्स केलेले आणि राहिलेले अर्धे आपण दह्याची चटणी करणार याच्यासोबत खायला वड्यासोबत, त्यासाठी ठेवायचं. आणि सोबत थोडंसं अद्रक बारीक तुकडे करून घेतलेले
आणि अद्रक उपासाला चालते. आपण चहात टाकून पितोत ना चहा, तर थोडेसे अद्रकचे तुकडे आणि चवीनुसार शेंदी मीठ घालायचं. हे पाहिजे शेंदी मीठ. तुम्ही साधं मीठ खात असला ते वापरू शकता. मी उपासाला शेंदी मीठ वापरतो. थोडंसं चवीनुसार शेंदी मीठ घालायचं आणि आता अशाचा मिक्स करून गोळा करायचा. तर मिक्सरचं भांडं आहे ना ते शिसून मी याच्यात थोडं थोडं पाणी घालणार आहे, जसं लागेल तसं. आपण जे शेंगदाण्याचा कूट तयार केला होता ना, तर तो अर्धा कूट याच्यात घालायचा आणि अर्धा कूट आपल्याला दह्याची चटणी करायची त्यासाठी ठेवायचा. तर चला तर याचा आता गोळा तयार करून. तर पाह्याचा गोळा तयार करून ठेवलेला आहे. हे 5 ते 10 मिनिट असा भिजत ठेवायचा. तोपर्यंत आपण दह्याची चटणी तयारी करू. आणि याच्यामध्ये जर साबुदाण्याचं पीठ थोडंसं मोठं आलं मिक्सरच्या भांड्यातून तर तुम्ही चाळून पण घेऊ शकता, पण मला चाळायची गरज पडली नाही कारण छान निघलं पीठ असं. तर पाहता साबुदाणा फुगते. ह्यात थोडंसं जास्तच पाणी बसलं, एक अर्धी वाटीच्या वरी. चला ते 5-10 मिनिटं ठेवून देऊ बाजूला. तोपर्यंत आपण दह्याची चटणी बनवू. तर पहा वाटीभर दही घेतलेले. तर आज लोणी पण करायचे. तर चला मग खालचं दही घेऊ. ताजं दही एकदम फ्रेश 2 दिवसाचं. मध्ये आपण जे अर्धं शेंगदाण्याचं कूट ठेवलं होतं ना अर्धं वड्यात टाकून, तर ते अर्धं याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं शेंदी मीठ राहिलं ते पण घालायचं. आणि आता याला तडका द्यायचा. ही जी मिरची आहे ना, तर याला थोडासा तडका द्यायचा. चला तर याला तुपामध्ये तडका द्यायचा कारण उपवास असल्यामुळं. तूप गरम झालेले, जिरं घातली थोडी. जिरं उपवासाला चालते बरं, तुम्हाला आवडली तर टाका तुम्ही. आणि 2 मिरच्याचे तुकडे. चला छान तडका बसलेलं. दह्याची चटणी तयार. पहा मस्त वड्याचं पीठ भिजलेले, कारण साबुदाणा भिजल्यानंतर फुलतो ना, तर छान भिजलेली आहे. आणि इकडे पाय शेगडी पण पेटवलेली. चला आता लोखंडी कढईमध्ये आपल्याला वडे तळायचे. कढई गरम झालेली. तेल लावायचं आणि या पाय असं लहान मोठे कसे करा. या पासा असे केले. आता पहा आपण तेल गरम झालं का पाहू. वडे अशा पद्धतीनं. चला आता तेल गरम झालं का बघू. तेल पण छान गरम झालेले. चला आता याच्यात वडे सोडू. 5-6 तळायचे एका वेळेला. असं थोडंसं मध्यम जाळावर तळायचं. गॅस कमी जास्त करता येतो. त्या जाळ पण थोडासा कमी केलेला आहे. छान असं थोडंसं लालसर कलर येईल. मस्त तळायचं कमी जाळावर. मस्त पैकी तळलेत. ह्या पाशी किती मस्त टंप फुगलेले. पहा आवाज यायला ना. पहा कसे खुसखुशीत झालेले. आणि असेच बाकीचे पण तळून घ्यायचे. पहा वडे तयार झाले. आवाज येतच असेल कुरकुर. आणि बिलकुल तेल धरलं नाही वड्याने. पहा एकदम मस्त झाले असे खुसखुशीत. हे पहा खूप छान झालेत. आणि याच्या तर पहा मंडळी झाले आपले वडे तयार. साबुदाणा न भिजवता न शिजवता झटपट असे 15 ते 20 मिनिटात वडे तयार झाले. तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि मग पहा टेस्टला कसे लागतात ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पारंपरिक पद्धतीचे मातीच्या भांड्यातले पुन्हा चुलीवरचे व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. तर पहा आता भगर केली गरम गरम, दह्याची चटणी, वडे, मिरची तोंडीला, पुन्हा चिवडा. या गरम गरम उपवासाचं वडे खायला तुम्ही पण आमच्यासोबत. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.